केलेलं नाहीये. हा सुद्धा एक विक्रम आहे. किंवा YouTube माहिती नव्हतं करण्याचं हे काय म्हणजे बघा त्याचे आजचे तिथले जाते होते. आजचे लोक आहे रे. आजचे लोक आहे रे. ते गावात जाऊन शकतात. म्हणजे त्यांच्या शकतात. संघटने वाटमध्ये बघण्याचा आपण आम्ही प्रश्न कसं सतत हे थोडंसं अवघड नव्हतं का? कारण ते सहजासहजी ते चिकू यांची करू शकत नाही. कारण एक शहराने दिलेली बहुतेक बाजारला थोडासा सगळं ठेवला बघा. खूप सेव चालक आणि चिकू यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य शंभर असेल चिकू शंभर आहेत फ्युचर बदला जातो प्रेक्षक चांगले खेळ बघा आमची लोकांना मध्ये असं अपेक्षित आणि तितक्या जोरात वाढ आहे बघा नाही रोखू शकलो नाही रोखू शकलो साधारण आपल्या सोबत होते चार क्षेत्राची समस्या जात माहिती क्षेत्रापासून समोर भाषा चला पंचचाळीस चला चला चार षटकानंतर दोन भाग षटक धावतात गडीची गुढी परतल्यानंतर हवामीच्या त्यांच्या सुद्धा संगणकामध्ये त्यांचे उशीर आहे आणि एकीकडे
आमचा चेड बघा आणि महाजनी सुप्रस्कार पासून राजा चिंब पुरेस प्लीज मे मुंबईला नाही मी पण आपण कुठलं सुप्रस्कार आणि त्यांची चालवते आणि संकट दाखवू शकतो That's it's also certification of this what I wish I knew so what's going on with the Chicago, the कारण या ठिकाणी जर सीमेरेषेकडे गेला असता बघा तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण थोड्याशा अडचणी केल्या गेल्या पुन्हा एकदा एका सह्याद्री बघा यावेळेस स्ट्राईक वर 374 धावा या फलकावर आहेत
चेंडू कास होता. सगळ्यात चांगली गोष्ट एक आवडली बघा, प्रेझन्स ऑफ माइंड. एक चालाक फलंदाज बघा चिकू. त्यांनी बघितलं फलंदाजानं पदक आले गेल्या शक्कल लाईनवर आलाय. चिकू यांनी थेट त्यांच्या पायाचे वेध घेतलेत बघा. चालाक फलंदाज आहे. यावेळेस टप्प्यावर फसवलंय. यावेळेस फसवलंय. बघूया. कमालीची गोलंदाजी. यावेळेस फ्लाईटला फसवलंय बघा. हे व्हेरिएशन आहे. एक कमाल की गेंदबाजी देख रहे हम सब. 3 बाद 75, 5 चेंडू झाले, 2 धावा खर्च केल्या चिकू यांनी. फ्लाईट गेली होती. फटका होता. मिड विकेट कडे कडवट झाला. सीमेरेषेच्या बाहेर गेला. चौकार मात्र आलेला. 6 षटकाची समाप्ती. 6 षटकानंतर 79 धावा. 79 runs on a board after 6 overs loss of 3 wickets. गोळा नकावं. टॉसला जायचं प्रताप भैया देवकर मंडळ आणि मुळे हॉस्पिटल अँड आयसीयू या दोन्ही संघांनी रेडी टू टॉस. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे. सहा षटकानंतर 3 बाद 79 आणि पुन्हा एकदा सचिन मुंडे गोलंदाजी मार्कवर. त्या कोट्यातील शेवटचं षटक आणि संघाच्या वतीनं 7वं. स्ट्राईकवर आहे इजाज सय्यद. चेंडू खास. कर्णधार असतील चेंडू मागे. सिंगल आहे. लेगबायचा इशारा मात्र मैदानाच्या आतमधून येतोय. 3 बाद 80 धावा फलकावर आहे. चषकाचा एक ऐतिहासिक सामना आहे बघा. पुन्हा एकदा नाही, यावेळेस थोडस खराब कामकाज बघा. हा नुकसान जास्त झालं नाही. एक सिंगलच त्या ठिकाणी खर्च झालेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर 81 धावा आपण बघतोय. लेगबाईकचा पुन्हा एकदा इशारा येतोय. एक महानतम व्यक्तिमत्वाची या ठिकाणी आपण जयंती साजरी करतोय. अंबाजोगाई नगरीचे भूषण, सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते कैलासवासी सुनील काका यांची जयंती. काय चेंडू आणि काय गोलंदाजी. सुरुवातीचे 2 षटक जर बघितलं तर कोणाला विश्वास बसणार नाही धावा किती. तिसरी फॅट सुद्धा लेग पाहिजे बघा. म्हणजे यावेळेस गोलंदाजाचा निशाणा फलंदाजांचे तंगडे म्हणजे पाय. पायाकडे चाललेली गोलंदाजी. चांगलं पुनरागमन करतायत या ठिकाणी सचिन मुंडे. चेंडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यावेळेस टप्प्यावर बिघडवलंय बघा फलंदाजाला. व्हेरिएशन अगदी चिकू नंतर आपण या ठिकाणी बघतोय सचिन मुंडे हे सुद्धा पुनरागमन करताना आपल्याला बघायला मिळतील. मधली इष्टी गायब. यू मिस आय हिट. मुजीब मिस सचिन हिट. त्रिफळाचीत फलंदाज. हो आता त्या सेकंड कॅमेऱ्याला काही मुलं जगतायत बर का. तो कॅमेरा हलतोय बघा वरती. ते विनंती असेल हो आणि बसा तुम्ही. धन्यवाद. स्वागत आहे. वरती आमचे विष्णू हवालदार आहे.
ते खाली येतील तुमची भेट घ्यायला. बघूया. 4 बाद 82 धावा आहेत बघा या ठिकाणी आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी असेल. सगळ्यांनी प्रभावित केलं बघा. कोणा एका गोलंदाजाचं मी नाव घेणार नाही. परंतु सदाभाऊ मुंडे यांचं नाव घेईल कारण त्यांनी सुरुवात केली या ठिकाणी विरोधकांना रोखण्याची. याही वेळेस बॅटीची कडा. लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक धाव मिळणार नाही. तर या ठिकाणी 7 षटकांची समाप्ती आणि 82 धावा धावफलकावर आहे. धाव फलक चांगलं आहे बघा या ठिकाणी. एस वॉरियर्स हा संघ. परंतु ज्या प्रकारे आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवात केली होती विजय कुमार आणि त्यांचे सहकारी इजाज, त्यानंतर मात्र सातत्य बघायला मिळाले नाही. गोलंदाजांनी पुनरागमन केलं. टॉसला तयार राहायचंय. प्रताप भैया देवकर मित्र मंडळ आणि मुळे हॉस्पिटल अँड ICU कर्णधारांनी टॉससाठी यायचं या षटकानंतर. सुरुवात जबरदस्त झाली. पुन्हा एकदा सदाभाऊ यांचा पलटवार. राज जाधव यांनी पकडलेला झेल. राज यांनी चांगलं सेलिब्रेशन सुद्धा त्या ठिकाणी केलं. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा या ठिकाणी गोलंदाजांचं पुनरागमन आपल्याला बघायला मिळालं. अप्रतिम सुरुवात झालेली आहे. तर नवीन बॅटर या ठिकाणी नईम मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहे. त्यानंतर थोडेसे हालचाली मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. डाव्या हाताच्या फलंदाजासमोर या ठिकाणी सदाभाऊ कशी गोलंदाजी करणार हा एक प्रश्न आहे. कारण बऱ्याच सामन्यामध्ये आपण बघितलं ज्या ज्या वेळेस डावखुरे फलंदाज समोर आले उजव्या हाताच्या गोलंदाजांना बराच वेळा त्रास झालेला आहे. 82 धावा धावफलकावर आहे. फलंदाजांनी सातत्य दाखवलं नाही बघा. थोडस निराश केलं. फुल केलेला चेंडू आघात आहे आणि हातात आहे. पकडला जातो झेल. नईम या ठिकाणी होऊन फेल. अगदी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल आदरणीय मनोज भैया कदम आणि भाऊ देशमुख सदर मान्यवरांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. कोणी संघनायक आले का? हा, संघनायक आलेले. काय झालं? 82 धावा. फिल्डिंगचा नो दिला का?
चेक करा ना. नाही नाही, कॅमेरा क्लिअर नाही येणार. हा हा, बरोबर आहे. क्षेत्ररक्षण पूर्ण कॅमेऱ्यात येऊ शकत नाही. ऑन फील्ड डिसिजन, हम्पर डिसिजन. ऑन फील्ड, ऑन फील्ड. हा, मला वाटतं एका झोन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आले असतील एक साईडला. आपल्याला सामना चालू करून घ्या बघा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो बॉल दिला गेलेला आहे आणि हा नो बॉलच राहील. फ्रीजचा इशारा आहे. त्यानंतर शेवटचं षटक या ठिकाणी बघतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी आपण बघतोय जे या ठिकाणी उपस्थित सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी नुसतं स्वागत करतो. धावा सांगा बरं. 84 धावा धावपळावर आहे. चेंडू हलकासा खाली राहिला. वाट असणार आहे. तर या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे बघा. म्हणजे 84 धावा हे धावफलक काही कमी नाहीये. आणि या धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच विशाल 11 संघाला अडचणी आपल्याला बघायला मिळतील. यांचा अपील आहे आणि हे अपील शिस्तबद्ध होतं बघा. कारण एकदाच आवाज दिला आणि गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मंचावर परतलेला आहे. पाच चेंडू आहे. संघाचं पुनरागमन करणारा हा गोलंदाज सदाभाऊ मुंडे. फुलटॉस आहे आणि तितक्याच वेगात त्या फुलटॉसला त्याची जागा दाखवली. फुलटॉसवर फुलटॉल वसूल केलेला आहे. 88 धावा धावफलकावर आणि या षटकातील 2 चेंडू बाकी आहे. संघ नायक दोन चेंडू शिल्लक आहे. चला यावर छत्रपतींचा छावा आहे. होतोय 6 धावा. 94 धावा धावपळकावर आहे बघा. एक फटका जर आला तर 3 अंकी धावसंख्येमध्ये आपण प्रवेश करू. शेवटचा चेंडू आहे बघा. अत्यंत महत्वाचा आहे. धावांचा डोंगर, धावांचा डोंगर, धावांचा हिमालय, धावांचा माउंट एव्हरेस्ट या ठिकाणी उभा केलाय. शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू कोणाच्या फेवर मध्ये जाणार? गोलंदाज का फलंदाज? हा गोलंदाजाच्या फेवर मध्ये गेलाय. नितीन मुंडे चेंडू मागे आले आणि विशाल भैयाने थोडीशी मेहनत त्या ठिकाणी घेतली बघा. 2 धावा, 3. हो, क्लास रनिंग बिटवीन द विकेट बघा. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट.
3 धाव्याने धावपळत पुढे जाईल. सामना रोमांचक होणार यात शंका नाही. 97 धावा झालेल्या आहेत. तर मी या ठिकाणी आपण टॉस साठी जातोय. मी आमंत्रित करेल आदरणीय मनोज भैया कदम, त्यानंतर भाऊ भाऊ देशमुख, आदरणीय कपिल भैया देशमुख, आदरणीय दादा, आदरणीय दयानंद गडे, आदरणीय दीपकजी वैद्य, आदरणीय नरसिंग अण्णा लोंढे. आणि या ठिकाणी कमिटीचे सर्व दिग्विजय भैया लोंढे. दोन्ही संघनायक पुढे यायचं. दोन्ही संघनायक आहेत. मनोज भैया कदम, ज्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. हेड इज द कॉल. पंत साहेबांनी हेड सांगितला, हेड त्यांच्या बाबत दिलेला आहे. विन द टॉस. विष्णू सर बोला. 4 पैकी 3 लॉस आहेत आमच्या मॅच. ठीक आहे, आज चांगलं क्षेत्ररक्षण करून जिंकायचा प्रयत्न करू शेवटचा मॅच. म्हणजे प्रयत्न सोडलेला नाही, सोडायचा नाही. ही जिंक आवडली आपल्याला. गोलंदाजीचा निर्णय घेता सर. आता चेंज करताना काही नाही, चेंज नाही केलं सध्या तरी. मग काही नवीन खेळाडूंना चान्स वगैरे. आता तसं 4 लॉस तर जाता जाता तुम्ही पण खेळून जा. बिलकुल बिलकुल. अगदी ठीक आहे सर. गोलंदाजी घेतली त्यांनी, फलंदाजी आलेली. चालेल, फलंदाजी घेणार होतो आम्ही पण. तुमचा काही वेगळा निर्णय होता? निर्णय नाही, आम्ही फलंदाजी घेणार होतो. ते प्रामाणिक आहे का आली म्हणून? प्रामाणिकच आहे, फलंदाजीच करणार होतो आम्ही. 3 वेळेस आम्ही गोलंदाजी केली. हा, म्हणजे तुम्ही पण आता ठीक आहे बा, आपण काहीतरी चेंज करून पाहू. चेंज केले यावेळेस. ठीक आहे, दोन्ही कर्णधारांचं समाधानकारक उत्तर मिळालं. आपण मनोज सरांना विचारतो या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत सांगायचंय. 2025 टाटा चषक. मी प्रथम ह्या अंबानगरीत हा चषक चालू केल्याबद्दल संयोजक दिग्विजय लोमटे, त्याचा सर्व मित्र परिवारांना मी शुभेच्छा देतो. आणि आम्ही त्याच्या सोबत राहून, त्याच्या पाठीमागे राहून चषक 2050 पर्यंत न्यायचे एक ग्वाही देतो. आणि सर्व टीमला, तसेच इतर रोज येणाऱ्या प्रेक्षकांना, आपल्या अंपायर असतील, हे शूटिंग असेल, यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनोज सर. आणि या ठिकाणी अगदी प्रामाणिक मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. येणाऱ्या काळामध्ये असे अनेक मान्यवर मित्रांनो, जे या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय सुनील काका रमते यांच्या आठवणींना नक्की उजाळा देतील आणि सहकार्याची भूमिका नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते घेतील. सर्वांचे आभार या ठिकाणी पुन्हा एकदा मी मानतो. आणि ओव्हर टू कॉमेंटेटर अजय सर आपल्याशी जोडले जातील. चला लवकर. पंचाच्या भूमिकेत आपल्याला संघर्ष सर आणि अमोल सर बघायला मिळतील. आणि क्षेत्ररक्षण जरा लवकर लावून घ्या. आणि विशाल आघाडीचे फलंदाज पाठवून द्या.
चला मॅच स्टार्ट करा. विशाल 11 या संघाला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आणि संघाचे तो मुजूब मध्ये चेंज झालेला आहे. सोल यांच्या ठिकाणी आलेला आहे मुकीम. नितीन मुंडे यांच्या प्रयत्नातून येतो कडाकेबाज चौकार षटकार. नितीन मुंडे यांना ब्रँड म्हणून एक अनोखी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आयकॉन नावाने गाजवलेला खेळाडू आणि मुजीब अंबेजोगाई सिटीचा आयकॉन खेळाडू. बघूयाच पुढच्या बॉलवरती काय करू शकतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सेम प्रयत्न, पण प्रयत्नांना यश यावेळेस मिळालेलं नाही. खूपच चांगला चेंडू मुजीब यांच्या फिल्डिंग आणि त्याच्या माध्यमातून 1 धावांचे 2 धावा एक ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये रणसंग संपला गेलाय. एक प्रचंड मोठं आक्रमण मात्र बघायला मिळतं. अर्थात टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं जातं. पहिल्या षटका अखेर जर बघितलं तर HSS वॉरियर संघाने 20 धावा बनवल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आघाडीच्या जोडीनं प्रत्युत्तर दिलेलं आहे. धावफलकावर षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये असताना या ठिकाणी नितीन मुंडे स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर मुकीम आणि शेख मुजीब आघाडीच्या गोलंदाजाच्या रूपामध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे.
सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण बघत आहोत काका चषकाचा म्हणजे क्रिकेटचा महासंग्राम. गावकऱ्याच्या दिशेने आवाज फटका खेळाय, चेंडू जातोय, हे रास्त है प्यार के, हे रास्त है सारखं चौका. षटकारानं प्रारंभ झाला होता आणि चौकारानं मात्र मैदानाच्या आतमध्ये नितीन मुंडे सोबत करतोय. षटका अखेर आपण बघतो या ठिकाणी तब्बल 18 धावा यावेळेस मात्र बनवल्या गेलेल्या आहे. तर 56 धावांचा लक्ष आहे बघा. शतका समेत धावा बनवायच्या आघाडीच्या जोडीने रणशंख फुंकलाय. ज्याप्रमाणे आपण बघितलं या ठिकाणी एच वॉरियरच्या फलंदाजांनी सुरुवात केली होती, त्या सुरुवातीला उत्तर दिलंय याही वेळेस विशाल 11 अंबाजोगाई संघानं. मुकीम मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागील काही सामन्यापासून जर बघितलं तर मुकीम यांच्या बॅटीमध्ये ती धार बघायला मिळाली नाही, परंतु गोलंदाज जर बघितलं तर विजय इंगळे आगे संघातील एक टॉप क्लास गोलंदाज त्यांच्या हातात चेंडू दिलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये टॉप क्लास सुरुवात सुद्धा त्यानं केली. हा बिग पॅटर्न आहे. चांगल्या गोलंदाजांसमोर चांगले फलंदाज होत आहे. कागद प्रत्येकी त्याला 5 लाख चेंडू जातोय. कमालीचं क्षेत्रक्षण बघा त्या ठिकाणी. एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. धावपट्टीवर मात्र 19 धावा. 40 चेंडू आणि 79 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांना मस्ट विन जिंकणं गरजेचं आहे. आज फलंदाजांना काहीसं करून दाखवावं लागेल आणि एकंदर जर बघितलं एच वॉरियर्स संघाकडे काउंट बॅलन्स भरपूर आहे, कारण त्यांच्याकडे 98 धावा आणि 98 धावांचं रक्षण त्यांना करायचं, परंतु हे आव्हान खडतर फलंदाजांसाठी आहे. समोर मारलाय यावेळेस 1-2 का स्कोर खनित चौका. 23 धावा धावपळ करणार आहे. आणि युद्ध जर बघितलं तर थोडस एकतर होईल, कारण नितीन मुंडे यावेळेस आक्रमणावर मुकीम थोडेसे शांत आहेत बघा. सात मात्र त्यांना देताना आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांना बघतोय. विजय इंगळे गोलंदाच्या मार्कवर कॉमेंट्री बॉक्स करून होणारं आक्रमण. यावेळेस चेंडूला उंची, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण चेंडू खाली पकडला गेला. खेळ बिग विकेट शार्क मासा तळाला लागलाय. प्राइज लॉस. कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक चाळ विणलं आणि या चाळामध्ये अलगत नितीन मुंडे यांना पकडलं गेलं. यावेळेस कर्णधाराची सुद्धा स्तुती केली जाईल बघा. काय पुनरागमन केलं बघा या ठिकाणी एच वॉरियर संघानं. नवीन बॅटर सोहेल मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. थोडस फास्ट घ्या. मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं येणाऱ्या बॅटर्सला सुद्धा संधी आहे बघा, कारण संधी प्रत्येकाला जीवनामध्ये येत असते. नितीन मुंडे परतल्यानंतर पण सोहेल भोग यांना बघतोय मैदानाच्या आतमध्ये आलेलो आहे. तर मुकीम जे मागील काही काळापासून फलंदाजीच्या फॉर्म साठी जगत आहेत,
त्यांना सुद्धा आज संघासाठी काही करून दाखवण्याची संधी आहे. कारण यशच यश या संघाकडे स्वीप करतोय, कमालीचा फटका, शॉट, षटकार. सोहेल भाई ती पॅन्ट काढली घ्या, पॅन्ट. बाबा एक इम्रान भाई यांचा पारितोषिक आहे, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन, म्हणजे समोरच्या झोन मध्ये जर षटकार आणला तर 500 रुपयांचा पारितोषिक सोहेल साठी. इम्रान भाई धन्यवाद. स्वच्छट केलाय, नाही रोखू शकले, काटलाच सुरू आहे, शर्यत लागली, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. मला वाटतं चेंडू हा चेंडू जिंकलेला. चौकार येतोय बघा, चला चौकाराने शेवट झाला. षटक या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळेल. हा फलकावर आपण बघतोय 2 षटकानंतर तब्बल 33 फलकावर 31 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान जिवंत आहे. या प्रकारची जर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर केली तर मला वाटतं नक्कीच या ठिकाणी वॉरियर्सचा संघ अडचणीत सापडेल. परंतु वॉरियर्सच्या संघाकडे या ठिकाणी भक्कम रन बॉलर्स अजून आहे. पुनरागमन करण्याची संधी गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आहे. नितीन मुंडे पाच आल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघतोय सोहेल यांनी थोडस संघाला सांभाळलं. तर गोलंदाजीमध्ये स्वतः संघ नायक ज्यांना सर्व नाना म्हणतात, नाना मात्र गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. यावेळेस स्ट्राईकवर आहेत मुकीन. आता मुकीन यांना आज संधी बघा, ड्राईव्ह लाईनवर होता चेंडू, आक्रमण केलं, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा मागोवा घेतोय. दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. काय तिसऱ्या धावेला जाणार निघाले, सुखरूप घरात पोहोचलेले आहेत. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलकावर 27. प्रत्येक षटकाराला 100 आहे बघा. इम्रान भाई यांचं एक पारितोषिक आहे. डायमंड क्लाउडचे ओनर इम्रान भाई बघा, त्यांच्या वतीनं या ठिकाणी पारितोषिक आलंय. प्रति षटकार 100 रुपये आणि लॉंग ऑनच्या झोन मध्ये जर मारला तर 500 रुपये. सोहेल यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. जाऊया मैदानात. हा नो बॉलचा इशारा. फलंदाज थोडासा हुशार आहे बघा. अगदी शुद्ध मराठीत सांगितलं तर हा फलंदाज भानता आहे. सोडून दिला बघा चेंडू, विकेटच्या खाली होता, नो बॉलचा इशारा आला. 37 धावा धावफलकावर. नो बॉलचा इशारा मुख्य पंच अमोल सरांचा आला. फ्री हिटची संधी निर्माण झालेली आहे आणि या संधीचं सोनं होणार का हा प्रश्न आहे. चकमक झाली बघा आता यावेळेस. गोलंदाज आणि फलंदाजांची नजर मैदानाच्या आतमध्ये झाली आणि सामना गरम झालेला आहे. काटला केलाय, हेलिकॉप्टर उडालाय, रीडचा चेंडू आहे, सिंगल पूर्ण केली, दुसऱ्या निघाला नाही. मुख्यने यांनी नाकारलंय. मुख्यने यांनी नाकारलेलं आहे. फुटबॉल मी म्हणेल 38 धावा धावफलकावर बघा या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण बघतोय योगेश्वरीचं हे प्रांगण, हे प्रशस्त मैदान आणि या मैदानावर स्पर्धा रंगली आहे टाटा चषक 2025 आणि या चषकातील एक रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये
एकीकडे यशस्वी दुसरीकडे विशाल 11 आहे. क्रॉस केलं. लॉंगॉनला होणारा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे. राजू यांचा अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र सिंगम. एकेरीने धाव करत पुढे जाऊन 39 धावा धावफलकावर. वॉशिंग्टनचा प्रवास मोठा आहे. 33 चेंडू 60 धावांची गरज. जे दुपटीनं चेंडूपेक्षा नितीन मुंडे झाल्यानंतर मात्र या ठिकाणी सोहल आणि या ठिकाणी मुकुंद यांनी आतापर्यंत अडचण येऊ दिलेली नाही बघा. औरों के परों से कब तक उड़ पाओगे, अपने परों का हुनर भूल जाओगे. स्वतःला मोठं करायचं. हा बॅटिंग करायला लागले. चेंडूने चकवा दिला आणि चेंडू निघालाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. 42 धावा धावफलकावर. 32 चेंडू 55 धावांची गरज. सामना रंगलाय. अक्षरशः या क्रीडांगणाला रणांगणाचं स्वरूप आलं. 32 चेंडू 55 धाव. नाना यांचा पुढचा चेंडू नाही. कमालीचा चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी बघा नाना. आणि एकंदर दोन्ही जर कंपॅरिझन केलं तर नाना यांच्याकडे मजबूत अनुभव आहे. तो सोहेल वयानं लहान आहे. पुनरागमन मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना नाना आपण बघतोय कमालीचा चेंडू 5 चेंडू टाकला गेला. पुढचा चेंडू याही वेळेस विचितचा प्रयत्न. थर्ड बिहाइंडचा अपील होतं. षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर धावफलकावर एक बाद 43 धावा आणि या ठिकाणी आपण बघतोय 30 चेंडू 55 धावांची गरज. क्रिकेट मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगेल बघा मित्रांनो. क्रिकेट असेल किंवा कोणताही क्रीडा प्रकार असेल, मैदानामध्ये हरलेला खेळाडू कधीही जिंकू शकतो. मैदानामध्ये हरलेला खेळाडू कधीही जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला खेळाडू त्यात जिंकू शकत नाही. 30 चेंडू 55 धावांची गरज आहे. या धावा होणार का? आज बघतातला आज बघत आहे आणि आज टॉप क्लास खेळ आपण आज या ऐतिहासिक मैदानावर बघतोय. टाटा चषक 2025 झोपलेल्या सर्व खेळाडूंना जागा करणार हे मैदान आणि ही स्पर्धा, हे लपलेले हिरो आज उघड झालेले. अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. टाटा चषक 2025. वेळ वाचवा बघा. गोलंदाजीमध्ये मात्र पुन्हा एकदा कमालीचे गोलंदाज विजय इंगळे ज्यांच्या नावामध्ये विजय विजयी पत कायम ठेवणार का संघासाठी? कॉमेंट्री बॉक्स एंड करून स्ट्राईक वर मुख्य आज स्वतःला सिद्ध करणार का? नाही. पहिला चेंडू जर बघितलं तर पुन्हा टाकलेला आहे. यारकरचा प्रयोग स्विचितचा प्रयत्न फसलेला आहे. 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि त्यानंतर यष्टीरक्षकानं कमालीचं क्लोज वर्क चांगलं यष्टीरक्षण. चेंडू आहे. 29 चेंडू 55 धावा. 29 चेंडू 55 धावा. नाही. यावेळेस फुलटॉस होता. पकडला जातो झेल. हरकून पुन्हा एकदा फेल. क्रमांक 2 फलंदाज आउट. गोइंग टू टगआउट.
महान क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. दोन बाद 43 धावा धावफलकावर 28 चेंडू 55 धावांची गरज. विशाल 11 अंबाजोगाई विरुद्ध एच पॉलिस वॉरियर्स या दोन संघांमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महायुद्ध, क्रिकेटची रणधुमाळी या ठिकाणी पेटलेली आहे. मोठ्या धावफलकाचा पाठलाग, 98 धावांचं लक्ष, 28 चेंडू 55 धावांची गरज. सचिन मुंडे आले, सचिन मुंडे निघाले. ऑन अटॅक, हिट, कम्प्लिटली हिट आणि 7 ओव्हर अशा करून सचिन मुंडे सुद्धा मालकाच्या आश्रयाला जाताना फलंदाज बाद. नवीन बॅटर मनोज इंगळे. आता इंगळे विरुद्ध इंगोले थोडं सामने आहे, परंतु या ठिकाणी ऑन हॅट्रिक आहे बघा. जर ही हॅट्रिक पूर्ण केली तर स्पर्धेतील दुसरा गोलंदाज या ठिकाणी विजय ठरणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा हा टर्निंग पॉइंट षटक आहे. या षटकामध्ये 2 मास्टर फलंदाजाला या ठिकाणी विजयानं तंबूचा रस्ता दाखवला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे. हॅट्रिकचं दार उघडणार का? मनोज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 27 चेंडू 55 धावांची गरज. कालच्या थोड्याशा आठवणी ताज्या होत आहेत बघा. कालचा रणसंग्राम आज बघायला मिळणार का? गावरांवर आक्रमण केलं गेलं. रामोफला येणारा चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. मुजीब कमालीचं कामकाज करतायत सिनियर रेषेवर. एका धाव्याने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावर आहे. विजयाचं समीकरण बिघडत चाललेलं आहे. 26 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना रंगलेला आहे. चेंडू आणि चेंडू गोईंग चला, बऱ्याच वेळानंतर षटकार आला. 50 धावा करणे बघा या ठिकाणी. 50 धावा, 50 झाल्या. 48 धावांची गरज आहे. 50 झाल्या. 48 धावांची गरज आहे. चला, सामना चालू ठेवा ना. कसं करायचं नाही बरं का. आता वॉर्निंग बर का. मी अगोदर अनेक वेळा सांगितलेलं मैदानाचं पावित्र्य जिवंत ठेवायचं. आता या खेळाचा मान ठेवायचा विनंती आहे. खेळ भावनेने खेळायचा आहे, विनंती आहे. आता विनंती आहे. आता विनंती, त्याला काही झालेलं नाहीये. चला काही झालेलं नाहीये. हा, सामना चालू करा. सामन्याचा आनंद व्हायचा आहे बघा. सगळ्यांना विनंती आहे, खेळाडूंना खास विनंती आहे बघा. या खेळाचं पावित्र्य जिवंत ठेवायचं आहे.
विनंती आहे, खेळ भावना जिवंत ठेवायची आहे. दोन्ही संघाचे जे संघ मालक आहे त्यांना विनंती आहे, आपण आपापल्या संघाला बाजूला घेऊन जायचं आहे बघा. दोन्ही संघ सामना चालू करा बरं. अमोल सर, नाही ना, बाहेरचं काही घेणं नाही. तुम्ही सामना मनोज सर आलेत बघा मैदानामध्ये. मनोज सर, मनोज सर आलेले आहेत. हे पहा, सर्वांना विनंती आहे बघा. हे पहा, आपण एक चांगल्या व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेतलेली आहे. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, सर्व खेळाडूंना खास करून विनंती असेल बघा, आपण या स्पर्धेचं पावित्र्य टिकून ठेवायचं. आतापर्यंत सर्वांनी साथ दिलेली आहे, पण तुमच्या मदतीनंतर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे चाललेली आहे. अरे भाई सय्यद आणि विशाल भैया चाटे, संघ मालकांना विनंती आहे, त्या ठिकाणी आपापले संघ बाजूला करून द्यायचं आणि प्रेक्षकांनी एका ठिकाणी गोळा व्हायचं नाही बघा. सामना सुरू झालाय. चला चला, सामना सुरू आहे. 25 चेंडू 48 धावांची गरज. बघूया, चला उडवला यावेळेस, उडवला आणि चेंडूला आसमान दाखवलं. कमालीचा षटकार. षटक या ठिकाणी संपलेलं बघा. 4 षटकानंतर धावपळकावर धावा, 156 तीन फलंदाज बाद असताना. प्रेक्षकांना विनंती असेल, तुम्ही आनंद घ्या, आनंद घ्या. आनंद घ्यायला काहीच अडचण नाहीये. संघ मालकांना विनंती आहे, आपापले खेळाडू बाजूला घ्या. पॅव्हिलियन मध्ये प्रेक्षकांनी जायचं नाहीये. टाइम आउट होतात का रिंग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा इम्रान भाई डायमंड यांच्या वतीनं जे प्राइज आहे
हे पारितोषिक सोहेल बेग यांच्यासाठी आहे बघा. प्रति षटकार 100 रुपये आणि अगदी गोलंदाजाच्या समोर म्हणजे या ठिकाणी लॉंग ऑनच्या मधोमध जर मारला षटकार तर 500 रुपये. इम्रान भाई तुमचे मनस्वी धन्यवाद. सामना चालू करा. सामना चालू करा. चोवीस चेंडू आणि 42 धावांची गरज आहे बघा. षटक क्रमांक जर बघितलं तर 5. बक्षिसांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी वेगवान गोलंदाज मुजीब यांच्याकडे चेंडू. पहिला चेंडू यांचा केला. निर्णय काय तो हे मात्र बघावं लागेल कारण या ठिकाणी दोन्ही पंच जर बघितलं तर सलाम मसलत करताना आपल्याला बघायला मिळतील. मनोज इंगोले यांच्या विरोधात केले गेलेले हे अपील आणि त्या अपीलचं उत्तर मात्र बघतोय आपण नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलेलं जाईल. एक मोठी स्पर्धा, एक मोठा सामना 2025 एक ऐतिहासिक स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय. आणि तुमचा नियोजन वाईट दिला गेलेला आहे. ची मदत घेतली जाईल. वाईडच्या मदतीने पुढे जाऊ 57 धावा फलकावर षटक क्रमांक पुन्हा एकदा या ठिकाणी मुजीब शेख यांना पहिल्या चेंडूसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम व सर्व मान्य राहील. चोवीस चेंडू 41 धाब्यांची गरज. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर मनोज नाव स्ट्राईक सोहेल. नाही फटका फसलेला आहे. टॉप एक चेंडू उभा झालाय. सिंगल पूर्ण करतायत आणि मला वाटतं सिंगलच घेतील. एक चांगला प्रयत्न बघा फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज शेख मुजीब करतायत. जिद्दीनं खेळतायत. फलंदाज देखील आज आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवत आहेत. एक उच्च क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण आज अनुभवतोय, आज आपण बघतोय. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 40 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये. चेंडू जर बघितलं तर 23 शिल्लक आहे. एक धावाच्या सरासरीनं येणाऱ्या काळामध्ये धावा बनवायच्या आहे. परंतु तुम्हाला चांगल्या गोलंदाजांना तोंड द्यायचंय बघा. मारलेला फटका क्षेत्ररक्षक मात्र मालीचं क्षेत्ररक्षण बघा. हे दर्जेदार कामकाज आहे. अभाव होता आणि यावेळेस मनोज यांना मात्र परतावा. गोलंदाज या ठिकाणी मात्र बाद आणि त्यानंतर नवीन बॅटर मला वाटतं बघा. ते मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं फाईन लेग स्क्वेअर लेग हे मोठं अंतर यावेळेस क्षेत्ररक्षकानं पार केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवला. संपलेला नाहीये. हे तो आगाज आहे, अंजाम आगे बाकी आहे. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. 22 चेंडू 39 धाव्यांची गरज आहे. काय गोलंदाजी चालली बघा या ठिकाणी शेख मुजीब. सर्वोच्च 6 गोलंदाजांमध्ये यांची गिनती केली जाते. बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर टॉप क्लास गोलंदाज त्यांच्या विरोधात मात्र आपण बघतोय यावेळेस सदा मुंडे यांना यावं लागलेलं आहे. विजयाचं समीकरण थोडस अवघड आहे. 22 चेंडू 39 धाव्यांची गरज. प्रतिम सामना. फाईव्ह लाईन वर चेंडू होता. आक्रमण झालं नाही. मला वाटतं यष्टीरक्षकानं त्या ठिकाणी
थोडीशी चुकी केली, कारण गाठीचा स्पर्श असेल किंवा नसेल, परंतु सगळ्यात महत्वाचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आघाडीचा गोलंदाज बघा या ठिकाणी शेख मुजीब सगळ्यात महत्वाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्या कोट्यातील शेवटचं षटक घेऊन मात्र तो या रणसंग्रामामध्ये गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. वेगानं होणारी ही गोलंदाजी गोलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलेलं आहे. होता चांगलं क्षेत्ररक्षण बघा याच्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी चांगलं काम केलं बघा. सगळ्यात चांगलं म्हणजे फलंदाजांनी मोठं धावफलक उभं केलं. त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी सुद्धा या ठिकाणी या सत्रामध्ये गोलंदाजांना साथ दिली आणि आतापर्यंत जर बघितलं तर विजयाचं समीकरण याच वाडियर संघाकडे जास्त आहे. टक्केवारी जर विचारली तर प्रिन्स सरांचं म्हणणं आहे 80-20 झालेलं म्हणे सामना. तर ठीक आहे, गणित आहे ज्याचे त्याचे, बरोबर आहे, अंदाज बांधू शकतो, सगळ्यांना अधिकार आहे. 80% जर बघितलं तर वॉरियर्सच्या दिशेने हा सामना झुकलेला आहे. हाय चेंडू आहे बघा, परफेक्ट यॉर्कर, दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या म्हणून 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. 2 धावेमुळे धावफलकावर धावा 62 आणि षटक क्रमांक 5चा शेवटचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. लेग पायचा इशारा, ठीक आहे, अवंतरच्या स्वरूपामध्ये आपण जाऊया. धावा महत्वाच्या आहे. 62 धावा धावफलकावर असताना आपण बघतोय शेवटचा चेंडू शेख मुजीब यांचा मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. 19 चेंडू 36 ची गरज, सिंगल पूर्ण करतील. सॅक्रिफाईस केलं बघा यावेळेस, सॅक्रिफाईस केलं यावेळेस. सदा मुंडे यांना परतावा लागेल धावबादच्या स्वरूपामध्ये बसलेला. आणखीन एक धक्का आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नवीन बॅटर जर बघितलं तर हसन शेख, माफ करा, यासिर बागवान आहेत. यासिर बागवानचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर मागील षटकानं बरंच काही या ठिकाणी अस्तव्यस्त केलेलं आहे. चला पंच सामना चालू ठेवायला. याही नंतर प्रचंड मोठा सामना आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रताप भैया जोकर मित्र मंडळ यांच्या विरोधात मुळे हॉस्पिटल एनसीयू. असलम पटेल आहेत बघा. आदरणीय संतोषजी भालेकर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन आहे. साहेब आपलं स्वागत आहे. चेंडू 36 धावा. पहिला चेंडू पॅरलाईनचा होता, डॉट मात्र असणार आहे. विलास राठोड यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल. हारलेल्या संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे. षटकार. तर या ठिकाणी पारितोषिक आलंय बघा. सोहेल बेग यांच्यासाठी पारितोषिक जर सामना एकतर्फे जिंकून दिला तर 200 रुपयांचं पारितोषिक विलास राठोड साहेबांच्या वतीने या ठिकाणी दिलं जाईल. आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध जर षटकार मारला तर 500 रुपये. 16 चेंडू 30 धावा. 16 चेंडू 30 धावा. यावेळेस देखील उडवला आहे.
हँडसम दमदार षटकार, दुसरा षटकार. 5-74. 15 चेंडू 24 धाब्यांची गरज आहे. 15 चेंडू 24 धाबा. या स्पर्धेमध्ये आपण बऱ्याच वेळा बघितलं, एका षटकामध्ये सामन्याचे चित्र बदललेले आपण बघितलेले. काय ते निर्णायक षटक आहे. असलम पटेल काय कमबॅक करणार. आटोपाटच्या स्वरूपामध्ये आलेले 2 गगनचुंबी षटकार. दिशा बदलली यावेळेस. रायता मोर्द विकेट. नो बॉल. नो बॉल. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. नो बॉल. ठणित चौकार. पंचम पंजा. भवानी नंतर बोनस. 5 धावा. सामना इकडे तिकडे झालाय. 15 चेंडू 19 धावांची गरज आणि फ्रीजचा चेंडू. आणि फ्रीजचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. ये खेळ नाही आसान. आग का दर्या है, डूबकर जाना है. आणि बरेच जण या आगीत पडले आणि जळून गेले. पलीकडे जे गेले ते यशस्वी झाले. फ्रीजचा चेंडू. तिसरा षटकार. या षटकातून 14 चेंडू 13 धावा. त्या परिसरात बरेच चेंडू गेले बर का. हा नाही नाही, जे कोणी असतील आपले आयोजक कमने त्या ठिकाणी थांबत जा बघा. 14 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. टाळ्यांचा कडकडाट. चेंडू आरपार पदार. हवा मिळतात 4. टाका चषकाचा ब्रँडेड चौका. 89 धावा धावपळकावर आहेत. 13 चेंडू 9 धाव्यांची गरज. मी अगोदर सांगितलं होतं, या स्पर्धेमध्ये आपण बघितलेलं एका षटकात सामन्यानं रंग बदललाय. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेग कडे. आउट ऑफ द पार्क. परत गेला का चेंडू. अरे कोणी असेल तर बघा त्या ठिकाणी. एकदा जोरदार टाळ्या ज्यांना सोहेलबाईची फलंदाजी आवडली असेल. जबरदस्त फलंदाजी बघा. राठोड. तर षटकाची समाप्ती मित्रांनो. 12 चेंडू 3 धावांची गरज. संघनायक नाना यांनी चेंडू हातात घेतलेला आहे. तर यासिर भाई यांच्यासाठी पारितोषिक बघा. जर या ठिकाणी नाना यांच्या विरोधात जर त्यांनी षटकार मारला तर विलास राठोड यांच्या वतीने 101 रुपये यासिर भाई यांच्यासाठी. उडवलेला काय क्षेत्ररक्षक. षटकार आहे का. हा मग सामना संपलेला. तर हे वैयक्तिक बक्षीस घेऊन जायची बघा. सोहेल आणि यासिर भाई. हो यासिर भाई. हॅलो यासिर भाई. ठीक है, आप बात में नहीं.